हिरवीगार झाडी, समोर धुक्याआड दिसणाऱ्या डोंगर रांगा आणि अशा निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं एक छानसं फार्म हाऊस. आणि त्या फार्ममध्ये आपल्या माणसांसोबत घालवलेला एक मजेदार वीकेंड. तुम्ही पण चला आमच्या सोबत पहिल्या पावसाळी सहलीची मज्जा अनुभवायला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या YouTube चॅनल भटके कोकणीमध्ये. मी आहे प्रीती आणि मी आहे विल्फ्रेड आणि आम्ही घेऊन आलो होतो एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी. आता तर पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळा सुरू झाला त्यामुळे तर एक फॅमिली पिकनिक झालीच पाहिजे. मुंबईच्या जवळ आता सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि आम्ही निघालो आहोत एक शॉर्ट ट्रिपसाठी मुंबईजवळच मुरबाडला. आणि या फार्मचं नाव आहे शर्वरी फार्म आणि एक फॅमिली पिकनिकसाठी एकदम बेस्ट जागा आहे. प्रायव्हेट पूल आणि गावाची वाईब देणारं काळजी, लिंबू, आंब्याची बाग आणि अशी एकदम छोटंसं गावाचं घर. आणि जर फॅमिलीसोबत जर अशी वाईब मुंबईमध्ये भेटत असेल तर आणखीन काय पाहिजे. चला तर तुम्ही आमच्यासोबत आपण हा फार्म एक्सप्लोअर करूया. या फार्मचे अंतर आमच्या घरापासून अंधेरीहून 125 किलोमीटर असे होते आणि आम्हाला इथे पोहोचायला साधारण 3.5 तास लागले. शहराचे रस्ते पार करून आम्ही मुरबाड गावाच्या रस्त्याला पोहोचलो. इतक्यातच पावसाची सर आली आणि सर्व वातावरण गार झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार पसरलेला गालीचा गावची आठवण करून देत होता. जाताना उजव्या बाजूला गोरखगड दिसू लागला. तो रस्ता पार करून पुढे आलो आणि अखेर आम्ही पोहोचलो आमच्या आजच्या मुक्कामाला, शर्वरी फार्म स्टे. मित्रांनो, तर हा आहे आमचा शर्वरी फार्म हाऊसचा बोर्ड आणि ही आहे गेट. तर इथून हा एंट्रन्स आहे आणि हा जर तुम्ही जस्ट साईडला हा रोड बघाल तर हा मुरबाड रोड आहे आणि या मुरबाड रोडवरतीच हे आपलं शर्वरी फार्म हाऊस लोकेटेड आहे. तर चला थोडं गेटमध्ये आतमध्ये जाऊया. आणि अशी एक मोठीशी सुंदरशी गेट आहे. तुम्ही कार, तुमचं पर्सनल व्हेकल असाल तर चांगलीच पार्किंगची सुविधा पण आहे. आणि इथून तुम्ही बघाल, मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओजमध्ये की ह्या साईडला संपूर्ण लिंबूची बाग आहे आणि ह्या साईडला ही आंब्याची बाग. आणि कमसे कम ही 11 ते 12 एकरमध्ये पसरलं एक फार्म हाऊस आहे आणि खूप चांगली प्रॉपर्टी आहे. आणि इकडे बघा आमचा मित्र ओमकार जस्ट फिरतोय. खूप छान जागा आहे. आणि हा असा एंट्रन्स आहे. आणि बघा प्रीती इथे समोरच आहे. काय प्रीती, कसं वाटतंय? लय भारी लय भारी. ठीक आहे, तर आम्ही बोलल्याप्रमाणेच आता पूर्ण तुम्हाला टूर देतो आहे फार्म हाऊसची. आणि ही पूर्ण आम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच की झाडं दोन्ही साईडला, एक साईडला निंबू आणि एक साईडला मँगोज. येस. आणि एकतर ह्या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं ना तर इथून जवळच गोरखगड आहे, सिद्धगड आहे आणि जिथे ह्याचा पूल आहे, पूलच्या समोरच्याच बाजूला ना माळशेज घाटाचे पूर्ण डोंगररांग दिसते. छान जागा आहे. आणि हे हा पूर्ण आमचा मेन हे आहे, स्टे आहे. म्हणजे एक छोटंसं फार्म हाऊस आहे. 3 बेडरूम, 1 हॉल आणि तिन्ही साईडने
काय भेटते आपल्याला, बाल्कनी भेटते. बाल्कनी आहे, तर पूर्ण ते- मस्त वरांडा आहे मोठा. हां. तिथे काही सेलिब्रेशन वगैरे करायचं असेल तर करू शकता. तर पुढे त्याचा आतमधला टूर आम्ही तुम्हाला दाखवू. त्याच्या आधी पहिलं इथलं बघूया पूल, कारण सर्वजण बोलतात, ग्रुप येतो की पूल कसा आहे, पूल दाखवा आम्हाला. तर ते आम्ही तुम्हाला दाखवतो. तर चला भेटूया पूल साईडला. तर पूल साईडला आमची ऑलरेडी मंडळी खूप मजा करत आहे. तर एक एकदम छान, एकदम मस्तपैकी एकदम पूल आहे. एक छोटासा तुम्हाला एक आर्टिफिशियल वॉटरफॉल पण दिसेल. आणि ही बघा आमची पुरी गँग मस्तपैकी चिल आउट करते. आणि त्याचसोबत आमचा एडिटर पण. खूपच छान जागा आहे. तिन्ही साईडला एकदम ग्रीनरी आहे. प्लस 4.5 एवढी याची डीप आहे. आणि साईडला तुम्हाला चेंजिंग रूम्स मेल फिमेल दोन्ही पण भेटून जातात. आणि एकदम पाणी पण एवढं जास्त पण क्लोरीन नाही, एकदम छान क्लीन. अगर बघाल तुम्ही खूप छान क्लीन पाणी आहे. चला आता आपण हे घर आतून बघूया. हा 3 BHKचा बंगला आहे. त्यामध्ये मोठासा हॉल आहे आणि 3 बेडरूम आहेत. चांगली ऐसपैस जागा आहे इकडे. तर इथे साधारण 20 ते 22 जण सहज राहू शकतात. आणि या घराच्या बाहेरच्या बाजूला तिन्ही बाजूला ना वरांडा बनवला आहे. इथे रात्रीच्या वेळी मस्त बसून गप्पा गोष्टी मज्जा करता येईल. आम्ही तर लगेचच पूलमध्ये डुंबायला गेलो आणि रील्स बनवण्याची धमाल पण केली. हे रील कोणत्या गाण्यावर बनवले आहेत हे ओळखून आम्हाला जरा कमेंटमध्ये सांगा. चला आता गरमागरम जेवणाचं काउंटर लागलेलं आहे. काय आहे ते बघूया. काय आहे, वा, हिरव्या वाटण्यातलं सुक्कं चिकन आहे. आणि आहे मस्त तर्रीवाला चिकन रस्सा. आणखी काय आहे बघूया. अच्छा, वरण आहे. व्हेजवाल्यांसाठी बटाट्याची सुकी भाजी आहे आणि पनीर मटर आहे. आणि तांदळाच्या भाकऱ्या. वाह, मस्त खमंग येतोय जेवणाचा. हॅलो मित्रांनो, आता पूलमध्ये धमाल मस्ती करून आमची जेवणाची वेळ झाली आहे आणि आम्हाला सपाटून भूक लागली आहे. तर मी तर आता जेवणावर ताव मारते आणि इथलं जेवण कसं आहे याचा रिव्ह्यू तुम्हाला मी कच्च्या पार्टी देईल. सो जेवण आहे ना एकदम अप्रतिम आहे. खूप खूप अप्रतिम आहे. मी या जेवणाला देणार आहे 11/10. लवली. सो बच्चा पार्टीने तर आउट ऑफ स्कोर दिलेला आहे. स्पेशली तुम्हाला सांगायचं झालं ना, 2 प्रकारचं चिकन आम्हाला इथे आहे. एक रस्स्यावाला आहे आणि एक सुका टाईप्समध्ये आहे. आणि दोन्ही पण स्पायसी आहे, व्यवस्थित स्पाइस लेवल आहे. आणि दोन्हीची चव आहे ना एकदम वेगळी आहे. म्हणजे दोन्ही स्पायसी आहे पण एकदम वेगळीच चव आहे दोन्हीची. आणि एकदम घरगुती जेवण आहे. त्यामुळे खूप अप्रतिम जेवण आहे इथलं. आणि मला एक विचारायचं आहे, हिला 11ला मराठीमध्ये काय म्हणतात? 11. वा वा वा. तर मुलांचा तर रिव्ह्यू झालेलाच आहे. आता आम्ही जेवणाचा रिव्ह्यू घेऊया. आमचे ते मोठे लोकांचा ज्येष्ठ नागरिक नाही म्हणायचा, अजूनही ते लोक खूप एन्जॉय करतात, त्यामुळे त्यांना ज्येष्ठ नागरिक आम्ही बोलू शकत श्रेष्ठ नाही. नागरिक. तर त्यांचा पण आम्ही रिव्ह्यू घेऊया, जेवण कसं आहे काय आहे ते. तर चला या. तर इकडे पहिले इथे रुपेश भाऊजी आणि माई बसलेले आहे. श्रेष्ठ. तर कसं वाटतं तुम्हाला लोकांना जेवण? आवडली आमची जागा? छान आहे, गरम गरम वाफाळलेलं आणि आम्ही ताव मारून खातो. सो एन्जॉय करा सर्वांनी जेवण पण.
आणि गाईज तुम्ही लोकांना पण जेवून घ्या, मला पण भूक लागली, मी पण जेवून घेतो. भेटूया आता आमच्या पुढच्या मस्तीमध्ये. इथे कॅरम चालू आहे आणि लोक जाम चिडून घसपटी कॅरम खेळत आहेत इथे. ऑर्डर नाही यायचं मारला असता ना तर मग गेला असता. आणि इथे लोकांना निमित्त आहे की आमच्याकडे पावडर नाही त्यामुळे आमचा सोंगटी जात नाहीये. सगळं सामान आहे ना क्रिकेटचं. अजून कोणते कोणते गेम्स आहेत? हे क्रिकेट आहे, बॅडमिंटन आहे. तर हे तुम्हाला आउटडोर एरियामध्ये खेळायला भेटू शकतं. आणि नंतर स्टंप पाहिजे ना, तर आम्ही तर दगड लावूनच खेळलोय लहानपणापासून. चला थोडं चलो. enjoy करूया क्रिकेट. तर मित्रांनो हा किड्स प्ले एरिया आहे आणि एकदम छोटासा आणि खूप छानसा स्वीटसा एकदम बनवलेला आहे. बघाल तर खाली एकदम एकदम मस्त स्टेडियम ग्रास या ग्राउंड ग्रास बोलतात ते आहे. प्लस एक छोटासा आपल्याला हे दिलेलं आहे. इथे 2 झोपाळे पण आहेत, एक घसरगुंडी पण आहे आणि एक हा याचा हे आहे डेमो स्टॅच्यू आहे. आणि इथे मस्तपैकी फार्म हाऊसचं नाव मेन्शन केलेलं आहे, जे आहे शर्वरी फार्म. जर तुम्ही थोडंसं झूम करतो बघा, एकदम मस्तपैकी आणि दगडांनी एकदम रचून बनवलेलं आहे आणि त्याला व्हाईट पेंट मारलेला आहे आणि खूप छान वाटतंय. आणि इथूनच जर आम्ही जवळ जर बघाल तर तुम्हाला माळशेज घाट हे सगळे लोकेशन एकदम जवळ आहेत आणि एकदम छानसं एक फॅमिलीसाठी एकदम मस्तपैकी आयसोलेटेड एकदम मस्त जागा आहे. नाही तुम्हाला डिस्टर्ब नाही आणि जेवण एकदम इथलं खूप ऑथेंटिक आहे. त्याचा रिव्ह्यू तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच, खूप छान आहे. मित्रांनो इथे बघा मस्तपैकी 2 लिंबू लागली आहेत आणि हे बघा हे त्याचं फूल आलेलं आहे आणि अशी पूर्ण बरीचशी मी तुम्हाला दाखवलं गेटपासूनच एकदम अशी पूर्ण ही लाईन आहे. आणि इथे थोडंफार पपईची पण झाडं लावलेली आहेत आणि एकदम जबरदस्त असं ना यांनी लोकांनी मेंटेन केलेलं आहे. आणि सर्वीकडे ना एकदम ठिबक सिंचनाची पण सोय केलेली आहे, झाडांना पाणी गेलं पाहिजे म्हणून. हे बघा हे पाईप दिसतात तुम्हाला, एक छानपैकी एकदम मस्तपैकी ऑर्गनाईज केलेलं आहे. हे बघा ह्या लिंबूवाला पण लागलेले आहेत लिंबू. आणि हा पूर्ण भोवतालचा परिसर एकदम छानपैकी. हे घर बघून ना हे फार्म हाऊसच्या आतमध्येच आहे आणि एकदम गावाकडची फील आली आहे. जसं आपण गावाला लाकडांचा माच घालतो तशीच एकदम काय बोलतो एकदम घराकडची आठवण आली. आणि इथून जरासं पुढे गेल्यावरती ना मी तुम्हाला दाखवतो की एक बाजूच्या प्रॉपर्टीमध्ये ना एक फिश फार्म आहे, मच्छी पालन जे करतात ते आहे. तर ते तलाव एक कृत्रिम तलाव बनवलेला आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. शायद तुम्हाला दिसतील. 1 मिनटं थांबा थोडंसं झूम करतो. हे बघा हे कृत्रिम तलाव आहे, त्याच्यामध्ये मच्छी पालन केली जाते. आमची थोडी मंडळी इकडे फेरफटका मारतायत आणि थोडी गावाची वाईब इकडे एन्जॉय करतायत. हे बघा कसं वाटतंय, गावाची आठवण येते की नाही बघून? खूप छान वाटतं, खूपच छान फील येतोय गावचा. लिंबूची झाडं आहेत. हो आम्ही तर सांगलंच ऑलरेडी माहिती. आणि जर इथे जेवणामध्ये याच झाडांची लिंबू यूज होतात आणि आपल्याला जे देतात आणि इथली सोबत. खासियत एक होती की म्हणजे जनरली आपल्याला सगळीकडे लिंबू कट करून सर्व केलं जातं. इथे फ्रेश लिंबाचा रस जो आहे ना तो तुम्हाला स्क्वीझी बॉटल मधून सर्व केला तर विच इज व्हेरी युनिक. एक्झॅक्टली. आणि आपलं हवं तेवढं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. ही सर्व्हिस डेफिनेटली युनिक आहे. छोट्या छोट्या गोष्टी असतात बट दिस इज द बेस्ट वन. एक्झॅक्टली. हे बघा आमचे मेंबर इकडे काहीतरी तोडतायत कुठली फळं. काय आहे हे बघा ओळखलं, आम्ही तर लहानपणी याला चतुर म्हणायचो. दिस इज मालबेरी. ओके ओके, ऑल्सो नोन ॲज मोरस अल्बा. ओके. ज्याला आम्ही चतुर म्हणून मस्तपैकी लहानपणी याचा भरपूर आनंद घेत होतो. कसे झाडावरून फळ तोडून खाण्याचा जो आनंद आहे ना दॅट इज अनबीटेबल.
जरा टेस्ट करून सांगा ती टेस्ट कशी आहे. टेस्ट यम्मी यम्मी म्हणजे आंबट गोड खूप छान. नक्की. तर मित्रांनो, तुमच्या जर गावामध्ये पण अशी जर झाडं असेल मलबेरीची तर कमेंट सेशनमध्ये नक्की कळवा. रात्रीचं जेवण उरकून मस्त वरांड्यामध्ये बसून आम्ही गिटारवर जॅमिंग सेशन केलं आणि कराओकेवर तर गाणी गाऊन इतकी धमाल मजा आली. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आमची आता चेकआउटची वेळ झालेली आहे. या प्रॉपर्टीबद्दल सांगायचं झालं तर खरंच खूप छान प्रॉपर्टी आहे आणि आवार पण भरपूर मोठं आहे, स्विमिंग पूल मोठं आहे. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या फॅमिलीसोबत किंवा तुमच्या मोठ्या ग्रुपसोबत इथे यायचं असेल तर पूर्ण प्रॉपर्टी तुम्ही बुक करू शकता आणि मग पूर्ण घरच तुमचं असेल तर खूप मजा येईल. आणि इथून जवळ फिरण्यासाठी पण बरेचसे लोकेशन आहेत, जसं की माळशेज घाट अगदी 50 मिनिटाच्या अंतरावर आहे, गोरखगड आहे, सिद्धगड पण इथून जवळच आहे. तर इथे थांबून तुम्ही बाकी जागा पण एक्सप्लोअर करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन घेऊन येऊ. भेटूयात आमच्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत फिरत राहा आणि मजा करा, कारण भटकंतीचं सकाळी मजा आहे. बाय.